नवी मुंबई में कांग्रेस को बड़ा झटका। पूर्व नगर सेविका अनीता शेट्टी भाजपा में शामिल। नवी मुंबई कांग्रेस की पूर्व नगर सेविका अनीता शेट्टी आज कांग्रेस छोड़कर बीजेपी में शामिल हो गई हैं। अनीता शेट्टी स्थानीय कांग्रेस नेता संतोष शेट्टी की पत्नी है। अनीता शेट्टी के आने से नेरुल डिवीजन में बीजेपी की ताकत बढ़ेगी और बीजेपी को दक्षिण भारतीय मतदाताओं तक पहुंचाने में मदद मिलेगी। बीजेपी संयोजक विनय सहस्त्रबुद्धे की मौजूदगी में बीजेपी विधायक मंदा मात्रे के नेतृत्व में इस पार्टी में अनीता शेट्टी ने आज एंट्री कर ली है। वहीं मीडिया से बात करने पर उन्होंने साफ मना किया है। असं आहे की ठाणे कल्याण असा एक संयुक्त मतदारसंघ एकेकाळी होता, ज्यामधनं रामभाऊ माळगी निवडून आले, रामभाऊ कापसे निवडून आले। त्यामुळे पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची ही भावना आहे की ठाणे मतदारसंघ भाजपने लढावा। आता या विषयातला निर्णय हा युतीच्या नेत्यांनी घ्यायचा आहे। याबद्दल आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी अनेक वेळा ही गोष्ट स्पष्ट केली आहे आणि आम्ही सगळेजण मोदींचे सैनिक म्हणून काम करतोय। आमची खात्री आहे की इथून निवडून येणारा उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद अधिक मजबूत करणारा, त्यांचे हात बळकट करणारा आणि विकासाला अधिक गती देण्याकरता त्यांच्या पाठीमागे उभा राहणार। असं ते बैठकीत मी नव्हतो, त्यामुळे त्या बैठकीत काय झालं हे तेच नेते सांगू शकतील। परंतु एक नक्की आहे की लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना यांची योग्य दखल घेऊन महायुतीचे नेते योग्य तो निर्णय करतात। संजीव नाईकांचा इच्छुक एक खासदारकीसाठी तुमचे नाव चर्चेत आहे, नक्की काय सांगा? असे मी सांगितलं त्याप्रमाणे इथून कोणालाही उमेदवारी मिळो, परंतु निवडून येणारा उमेदवार हा नरेंद्र मोदी यांच्या मागे आपली ताकद उभी करणारा उमेदवार असेल। त्या मागे उभी करणारा आपली ताकद आणि आपलं बळ असाच उमेदवार इथून निवडून। आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई।